आज प्रभूला आपण धन्यवाद देऊया की आज निश्चित अर्थाने प्रभूने त्याच्या चरणाशी त्याच्या गौरवार्थ आपल्या सगळ्यांना एकत्रित केलेला आहे. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त जगात आला, पाप्यांसाठी तो क्रूसावर गेला. ही सुवार्ता आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. त्या काळात त्यांच्याकडे बायबल होतं की नव्हतं? यशाचा ग्रंथ होता. कसं मी सांगू शकतो? कारण मंडळीत उभा राहून येशू ख्रिस्ताने यशाचा ग्रंथ वाचला होता. म्हणजे त्यांच्याकडं यशाचा ग्रंथ होता, मोशेचा नियमशास्त्र होतं, त्यांच्याकडं तोरा होता. सगळ्या गोष्टी देवाने त्यांना त्या काळात दिल्या होत्या. मग त्यांना बायबल माहीत असून, यशा 53 माहीत असून पण ते येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर का खेळत होते? त्यांना वचनं तोंडपाठ होती, पण त्या वचनांचा अर्थ त्यांना कळत नव्हता, हे आपण म्हणू शकतो. आणि वचनं कळूनही त्या वचनाप्रमाणे त्यांचं आचरण नव्हतं, अशी काही गोष्ट असू शकते. ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळत असताना तो वधलेला कोकरा आहे देवाचा, याविषयीची वचनं त्यांना पाठ होती, पण तो ख्रिस्त बायबलमध्ये सांगितलेला किंवा वधण्याचा कोकरा हाच आहे याच्याविषयी त्यांना उलगडा नव्हता. त्या काळामध्ये सगळे शास्त्री, परुषी, याजकगण, सगळे बायबलचा अभ्यासक लोक त्या काळात होते. पण तरी सुद्धा त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळलं. आता एखाद्याला माहीत आहे की हा देवाचा पुत्र आहे, मग तो खेळण्यासाठी जाणार नाही, तर तो वधस्तंभाजवळ पापक्षमेची याचना घेऊन जाईल. पण हातामध्ये खिळे ठोकणारे हात त्या व्यक्तीच्या असू शकत नाही. यहुदा इस्करियोतला हे रिव्हेलेशन कळालं असतं, हे प्रकाशन त्याला असतं, तर 30 रुपयांसाठी तो अशा प्रकारे वागला नसता. तर ना, ह्या वचनांचा खुलासा करत असताना शेवटच्या काळात कुठल्या तरी गोष्टींचं अगत्य आहे, त्या मंडळीने चुकवता कामा नये. शेवटच्या काळात 2 ख्रिस्त येणार आहेत. काय? हे तर कधी ऐकलं नाही. 2 ख्रिस्त काय सांगताय तुम्ही? आम्हाला ते एकच ख्रिस्त माहिती आहे. ऐका ऐका ऐका, 2 ख्रिस्त येणार आहेत. प्रकटीकरणाच्या 13व्या अध्यायात 2 श्वापद आहेत. एक श्वापद भूमीतून वर आलंय आणि दुसरं श्वापद समुद्रातून वर आलंय. समुद्रातून वर आलेलं श्वापद पण ख्रिस्त आहे, पण तो कुठला ख्रिस्त आहे? खोटा ख्रिस्त आहे. सगळ्यांनी म्हणा खोटा ख्रिस्त. बरं, खोटा ख्रिस्त येणार आहे. आणि एक आणखीन ख्रिस्त जो आपल्याला माहीत आहे, ज्या ख्रिस्ताने वधस्तंभावरती माझ्यासाठी, जगासाठी प्राण अर्पण केला. आमेन. जो येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरताना लोकांनी पाहिला, ज्या येशूच्या शरीराला कबरेमध्ये ठेवलं, जो येशू ख्रिस्त पुन्हा 3ऱ्या दिवशी मरणातून विजयी झाला, तो पुनरुत्थित येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला ठाऊक आहे. त्याच येशूच्या नावात आमचं तारण आहे, त्याच येशूच्या नावात आमचं जीवन आशीर्वादित आहे. तर आज 2 ख्रिस्त आम्हाला कळाले. एक खरा ख्रिस्त जो खरंच देवाचा पुत्र आहे, आणि दुसरा खोटा ख्रिस्त. 2 ख्रिस्त शेवटच्या काळात येणार आहेत. एक मेघावरती आरूढ होऊन येईल, दुसरा समुद्रातून येईल. म्हणजे आता डायरेक्ट दादर चौपाटीला जाऊन बसू नका मुंबईच्या. समुद्रातून येणार आहे, समुद्रातून येणार आहे. समुद्र हे वचनातून तुम्हाला प्रूव्ह करू शकतो. समुद्र म्हणजे लोक. समुद्र म्हणजे लोक. जर समुद्र म्हणजे लोक आहे, तर लोकांमधून एक असा माणूस उभा राहील जो स्वतःला देव म्हणून डिक्लेअर करेल, आणि तो संपूर्ण जगावरती राज्य करेल. खरा ख्रिस्त येणार आहे स्वर्गामधून, खोटा ख्रिस्त येणार आहे लोकांमधून. आता खोट्या ख्रिस्ताला आणण्याचं काम कोण करणार आहे? सैतान. आणि खऱ्या ख्रिस्ताला कोण पाठवणार आहे? मला नाही माहित मी कधी येणार आहे, देवदूतांना नाही माहित कोण, पण मग त्याला पाठवणारा कोण आहे? पिता त्याला पाठवणार, देव जो बाप त्याला पाठवणार आहे. खऱ्या ख्रिस्ताला पाठवण्याचं काम देव बापाचं आहे, आणि खोट्या ख्रिस्ताला पाठवण्याचं काम किती सोपं. प्रभूला धन्यवाद. बरं, आता सगळं जग तयारी करत आहे. सगळ्यांनी म्हणा तयारी करत आहे. जगामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारची तयारी चालू आहे. पहिली तयारी, आता ते हमास बरोबर कोणाचं युद्ध झालं? कुठला तो देश? लोक फिरायला जातात, कबर बघायला येशू ख्रिस्ताची, त्याचं खूप सुंदर सुंदर गोष्टींचा अभ्यास करायला जातात. जायला पाहिजे ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी. काय ती भूमी? हां बरोबर, इस्रायल. इस्रायल तयारी करत नाही. कसली? 3ऱ्या मंदिराची.
46 वर्ष लागले हो आधी मंदिर बांधायला. पण मी तुम्हाला सांगतो, जर आज त्यांना ती जागा मिळाली तर त्यांना सगळ्यात पहिलं मंदिर जर त्यांनी बांधलं, त्यांनी पडदे तयार केलेत, त्यांनी सोन्याचे पात्र तयार करून ठेवलेत, त्यांनी सगळी तयारी केली. अभ्यासकांच्या मते इस्रायलमध्ये मंदिर उभं करण्यासाठी 6 महिने खूप झाले. किती? कदाचित त्याच्या आतच ते तयार करतील, एवढी जय्यत तयार केली. आणि त्यांची टेक्नॉलॉजी काय, कधी कधी असं बघतो आपण, अरे इथं बिल्डिंग नव्हती, 2 वर्षात इथं काय झालंय, अरे बापरे तुमच्याकडं गेल्या वेळेस आलो जंगल होतं, आता तिथे एकदम सगळं मंगलमय वातावरण झालंय, आहे की नाही, आपण असं म्हणतो. मग तसं ते मंदिर बांधण्यासाठी ते तयारी करत आहेत. ॲक्च्युली इस्रायलचे फोटोज आपण पाहतो, त्याच्यात एक गोल्डन डोम आहे, सोन्याचा घुमट. तो सोन्याचा घुमट म्हणजे तिथं पूर्वी शल्मोनाचं मंदिर होतं. पण कालांतराने इतिहास फार मोठा आहे, पण थोडक्यात सांगेन, तिथं आता ती गोल्डन जी घुमट आहे, सोनेरी घुमट आहे, तिथं मस्जिद आहे. ज्या वेळेस गाझावरती पहिलं आक्रमण इस्रायलने केलं, मी जुन्या गोष्टी पण सांगू शकतो, पण आता करंट इश्यू सांगतो म्हणजे आपल्याला पटकन क्लिक होईल. तर पहिलं त्यांनी काय तोडलं माहिती आहे का? गाझाच्या मस्जिदी पहिल्या तोडून टाकल्या. का? कारण त्यांच्या मनात हेच आहे, एक दिवशी आम्ही ही मस्जिद तोडणार आणि आमच्या देवासाठी आम्ही मंदिर उभारणार. हे त्रिवार सत्य आहे की एक दिवशी तिथं मंदिर उभारलं जाणार. हे पडणं उठणं हे तर चालूच राहतं. त्यांची तयारी त्या प्रकारचं मंदिर उभारणं आहे. दुसरा, सैतान पण तयारी करतोय अँटी क्राइस्टला आणण्यासाठी, ख्रिस्त विरोधकाला आणण्यासाठी. आता ख्रिस्त विरोधकाला आणण्यासाठी जर आपण म्हणतो की तो तयारी करत आहे सैतान, मग तो कशा प्रकारे तयारी करत आहे? देवाच्या क्वालिटीत सैतान चोरून स्वतःला देव भासवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माहिती आहे का, सैतान कुणाला गिळावा असं, कुठल्या जनावरासारखं? गरजणारा सिंहा सारखा. तो सिंह नाही. कळालं सगळ्यांना? सिंह मला एकच माहित आहे, ज्याला यहुदा वंशाचा सिंह म्हटलेला आहे. तो आमचा देव परात्पर येशू ख्रिस्त आहे, जो खरा सिंह आहे. सैतान नेहमी त्याची स्टाईल मारतो. परमेश्वर आमचा सर्वव्यापी देव आहे. शेवटच्या काळात मनुष्य सर्वव्यापी बनण्याचा प्रयत्न करत आहे. आता 3D टेक्नॉलॉजी आणि अजून हे जे आता 5G आलंय, त्याच्यानंतर अजून वेगवेगळे ते ChatGPT, अजून काय ते AI, क्या बात आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कोण उत्तर देते हे सुंदर? व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू. तर ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अजून ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्याद्वारे, होलोग्राम टेक्नॉलॉजीच्या द्वारे, जर इथून पुढं असं होईल की नरेंद्र मोदी साहेब लाल किल्ल्यावर उभे असतील, पण तुमच्या घरात ते प्रोजेक्टर आणि मशिनरीज लावल्या तर त्याच्या 3D मध्ये असं दिसेल की तो व्यक्ती जसं काय आपल्या घरात उभा आहे. एका वेळेस नरेंद्र मोदी साहेब सगळ्यांच्या घरात येऊन उभे राहिलेत, समोर बोलतायत असं तुम्हाला दिसेल. ही टेक्नॉलॉजी या दिवसामध्ये जगात वाढत आहे. एक माणूस सगळ्यांशी एका वेळेस संपर्क करू शकेल. देवाच्या गोष्टी, आता देवाचे नेत्र सगळ्यांचं निरीक्षण करतात. बोलो येशू मसीह की. पण आता कितीतरी मिलियन, फार मोठा आकडा आहे, चायनाने पूर्ण देशामध्ये CCTV लावलेत. त्यांना काय करायचंय की माणूस रस्त्याने चालला जरी तरी त्याचा फेस रेकग्नाइज होतो. आज एखाद्याने चोरी केली, त्यांनी फक्त टाकलं की आम्हाला ह्या व्यक्तीला शोधायचंय, फक्त एका क्लिकवरती तो जगात किंवा त्या पूर्ण त्यांच्या चायनामध्ये तो व्यक्ती कुठं आहे ते त्यांना कळणार आहे. ह्याच टेक्नॉलॉजी, हे CCTV नजर ठेवण्यासाठी आहेत. त्यांना ते कॅमेरे लावावे लागतात, परंतु आमचा देव सर्वव्यापी आहे. मग अशा खूप देवाच्या क्वालिटी सैतान चोरण्याचा प्रयत्न करत आहे आणि ख्रिस्त विरोधकाला जगात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता ही जस्ट प्रस्तावना आहे, समजून घ्या, अजून तर मी वचन पण नाही वाचलंय काही. आणि तिसरी गोष्ट, मंडळी तयारी करत आहे. आमेन. आवाज खोल गेला तुमचा. मंडळी कशाची तयारी करत आहे? येशू ख्रिस्ताच्या आगमनाची. आणि जर ही गोष्ट आम्हाला ठाऊक नसेल, जर आम्ही तयार नसू, आज आम्हाला संधी देवाने दिली. आम्हाला येशूसाठी तयार व्हायचंय. जसं त्याला स्वर्गात जाताना लोकांनी पाहिलं तसाच तो परत येणार आहे. तुतारीचा नाद होणार आहे,
जोरदार आवाज होईल आणि मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल, मंडळी त्याच्यासाठी तयार आणि सिद्ध असली पाहिजे. आम्ही दुष्कृत्य सोडून, पाप सोडून, वाईट गोष्टी सोडून तो प्रभू येईल त्यावेळेस आम्ही उचललं जाण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. मग त्याच्या येण्यासाठी मंडळीने तयारी केली पाहिजे. वास्तविक पाहता वचनाचा खुलासा नीट न झाल्यामुळे खूप लोकांना असं वाटतं की येशू ख्रिस्त आत्ता काही येत नाही बाबा, कारण त्यांना असं वाटतं की जगातला प्रत्येक माणूस ख्रिश्चन झाल्याच्या नंतर येशू येणार आहे. सॉरी, असं नाही. गुडघा टेकला जाईल, जीभ कबूल करेल, अंतकरण बदलेल का नाही त्याची गॅरंटी नाही. गुडघा टेकणं म्हणजे काय? एखादा खूप थोर राजा आला आणि मग इकडचा राजा आपला हारलेला आहे, मग तो गुडघे टेकतो आणि म्हणतो बाबा मी हारलो, जाऊ दे, गुडघे टेकले. जिभेने कबूल करणं म्हणजे काय? की सगळे लोक जगातले मान्य करतील येशू ख्रिस्त हाच जिवंत देव आहे, हा प्रभू आहे, हे सगळ्या जगाला मान्य करावे लागेल. सगळं जग ख्रिस्ती होईल याची शाश्वती नाही. म्हणजे याचा अर्थ की आज प्रकटीकरणातल्या भविष्यवाण्या एवढ्या पूर्णत्वास आल्यात की येशू ख्रिस्त हे कॉन्फरन्स चालू असताना पण येऊ शकतो. ऐकता का तुम्ही सगळे? कदाचित संपल्यावर येईल, आज संध्याकाळी येईल, उद्या येईल, याचा अर्थ तो कधीही येऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला माहीत आहे, पाहुण्यांचा फोन आला आपल्याला, ते म्हणतायत आम्ही तुमच्या घरी येतो, थोड्याच वेळात आलो, आणि फोन कट केला आणि त्यांचा फोन लागत नाही. आता थोड्याच वेळात म्हणजे किती वेळात? 10 मिनिटात येत आहेत का 1 तासात येत आहेत का 2 तासांनी येतात? पण आपली जबाबदारी काय? ते कधी येऊत आम्ही तयारीत राहायचं. बोले येशू मसीह की. आणि धन्य ते पाहुणे जे बिना फोन करता येतात. प्रभूची स्तुती असो. जी तुमची धांदल उडवतात त्यांच्याबद्दल देवाची स्तुती असो. आम्ही नेहमी तयार आणि तत्पर असलं पाहिजे. बोले येशू मसीह की. सैतान तयारी करत आहे, इस्रायल लोक तयारी करत आहेत, आणि मंडळी येशू ख्रिस्तासाठी, रॅप्चरसाठी तयारी करत आहेत. तयारी करणं खूप गरजेचं आहे. आता थोडं याच्यावरती लक्ष केंद्रित करू. तयारी खूप महत्त्वाची आहे. नीतिसूत्रे 6वा अध्याय 6, 7 आणि 8 वचनामध्ये खूप एका मोठ्या गोष्टीपासून सुरुवात करूया. खूप मोठी गोष्ट काय बघा, खूप मोठी गोष्ट. नीतिसूत्रे 6, 6 ते 8. अरे आळशा, डायनासोरकडे जा. काय तुमच्याच बायबलमध्ये लिहिलंय, अरे आळशा. क्या बात आहे. आळशी माणसाला कित्ता घेण्यासाठी परमेश्वर हत्तीकडे जा, मोठ्या जण नाही. प्रभू म्हणतो अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता. ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. किती सुंदर. मुंगी आपलं अन्न जमा करून ठेवते. का? अन्न जमा करून ठेवणं म्हणजे काय? पुढच्या योजनांसाठी. लेकरं लहान असतात, आई वडिलांना काळजी वाटते, माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी 2-2 रुपये का होईना काहीतरी जमवायचा प्रयत्न करतात आई वडील. लेकरांचं लग्न आहे, जमवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडं ही एक वृत्ती असणं गरजेचं आहे की आम्हाला समजलं पाहिजे की तहान लागली, मग तिथून पुढं जर विहीर खोदायला सुरुवात केली तर ती विहीर खोदणं लांब राहील. लोक तुम्हाला विहिरीत टाकून देतील, नंतर माती टाकायला तयार होतील. समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. तहान लागल्यावर विहीर नाही खोदायची, आधीच आपल्याला तयारी करायची. मला पुढे तहान लागेल त्याच्या आधी मी तयारी केली पाहिजे. मुंगी एक छोटासा कीटक आहे मुंगी, पण परमेश्वर सांगते आळशा कुणाकडे जा? मुंगीकडे जा, तिचं वर्तन पाहून शहाणा हो. आळशी माणूस काय करतो? आळशी माणूस म्हणतो आज नको उद्या जाईन, उद्या नको परवा जाईन. ह्यालाच तर आळशी म्हणतात. नुसता आळशी, बायबल सांगतं की दरवाजा जसा बिजागऱ्यांवरती इकडून तिकडून फिरतो, आळशी आपल्या बेडवरती इकडून तिकडून फिरत राहतो. ह्या अंगावर अजून 5 मिनटं, अजून 10 मिनटं, लवकर उठत नाही. आठवड्यातला एकच दिवस रविवार असतो आणि तेव्हा पण आईचं चाललंय चर्चला चल, चर्चला चल, चर्चला चल, आहे की नाही? आणि मग परमेश्वर असं सांगत आहे मुंगीकडे पहा, ती किती हुशार आहे. मुंगी किती आपलं अन्न जमा करते. मुंगी तयारी करते प्रियांनो.
तिच्या पुढच्या दिवसांसाठी जेव्हा तिला अन्न मिळणार नाही, ती कापणीच्या दिवसात आधीच आपलं अन्न गोळा करून ठेवते. पुढच्या दिवसांसाठी आज आम्ही प्रिपेअर असलं पाहिजे, आज आमची तयारी असली पाहिजे. आज आम्ही देवाच्या राज्यामधले लोक आहोत. आज आम्ही कुठल्याही प्रकारे आळसाने ग्रासलेलं नसावं. आज आम्ही इतके तल्लख बनलं पाहिजे, आज आम्ही एवढं स्वतःला देवाच्या राज्यात झोकून दिलं पाहिजे, कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही एव्हर रेडी पाहिजे. बोलो येशू मसीह की. देवाच्या राज्यात कधीच माघार घेऊ नका. चर्चने सांगितलं आपल्याला असं करायचं आहे, पाळक साहेबांना कमिटीला जाऊन विचारा, मी काय करू मला सांगा. आमेन. देवाच्या राज्यासाठी नेहमी तयार आणि तत्पर असलं पाहिजे. पुढच्या पिढ्या काय करणार आहेत त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे. तर मुंगी पुढच्या दिवसांची तयारी करते. बायबलमध्ये बघा किती लोक तयारी करत आहेत. पहिले इतिहास 22वा अध्याय 5 आणि 6 वचन. दावीद म्हणाला, माझा पुत्र शल्मोन तरुण व सुकुमार आहे आणि जे मंदिर परमेश्वराप्रित्यर्थ बांधायचे आहे ते अत्यंत भव्य, सर्व देशात विख्यात व शोभिवंत आहे झाले पाहिजे. म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे. काय केलं पाहिजे? बघा किती विशेष आहे. दाविदाला काळजी आहे देवाच्या राज्याची. देवाचं मंदिर भव्य व्हायला पाहिजे, सुंदर व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी तयारी केली पाहिजे. ह्या प्रकारे दाविदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली. मग त्याने आपला पुत्र शल्मोन ह्याला बोलावून इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली. किती सुंदर. दाविदाने आपल्या मुलाला मंदिर बांधण्यासाठी प्रोत्साहन दिलं, मुलाला ताकीद दिली, मंदिर बांध देवासाठी. आणि दाविदाने मरेपर्यंत तयारी केली. आता तयारी कशी केली तर त्याच्या मागे एक फार मोठं रहस्य दडलेलं आहे. दाविदाने किती लढाया लढल्या त्याच्या जीवनात? 66. लक्षात ठेवा, बायबलची पुस्तकं 66. दाविदाने लढलेल्या लढाया 66. आणि त्या लढायांपैकी किती लढाया दावीद जिंकला? सगळ्यात जिंकला. दावीद कधीच हारला नाही. त्याच्या जिंकण्यामागं काहीतरी देवाचा उद्देश होता. ऐकताय का तुम्ही? दावीद उगाच जिंकत नव्हता, त्याच्या जिंकण्याच्या मागे देवाचा संकल्प होता. हन्नाची प्रार्थना देवाने का ऐकली? देवाच्या मंदिरी गेली, मला मूलबाळ नाही, रडत राहिली. एलियाच्या बाजूला आहे, त्याला वाटलं ड्रिंक केली, पण ती म्हणते माझं मन तुटलंय, रडतीये. मग तिची प्रार्थना देवाने का ऐकली? रडून प्रार्थना केली, हाय की नाही? रडून प्रार्थना केली. असं असतं तर आम्ही ग्लिसरीनच्या बाटल्या चर्चच्या दारातच घेऊन उभे राहिलो असतो, प्रत्येकाच्या डोळ्यात 2-2 थेंब टाकून आत पाठवलं असतं. ओक्साबोक्सी रडत, हे प्रभू, रडत तुम्ही आले असते, सगळंच मागण्या मान्य झाल्या असत्या. रडण्याने मिळतं हे मनातून काढून टाका. ऐकताय तुम्ही चर्च? नुसतं आता एखादा रडत बसला, मागे एक भाऊ प्रार्थना करत होता, देवा मला हेलिकॉप्टर दे. त्याला राहायला घर नाही आणि देवा मी त्याला विचारलं, काय घरातला पंखा बंद पडलाय तुझ्या का? तुला म्हणजे कशासाठी पाहिजे हेलिकॉप्टर? देवाच्या लोकांना देव देणार नाही हे म्हणत नाही. देव तुमची गरज पाहतो आणि ती गरज पूर्ण करतो. बोलो येशू मसीह की. तर हन्नाची प्रार्थना काच ऐकली देवाने? ती रडत होती कारण तिचं मन पूर्ण तुटलं होतं. ती रडत होती कारण ती मनापासून देवाशी बोलत होती. ती एक देवाच्या नात्याबद्दलची तिची एक देवाबद्दलची ओढ तिला रडवतीये. पण ती रडतीये म्हणून प्रार्थना नाही ऐकत आहे. ती प्रार्थना का ऐकली माहितीये का? हन्नाने प्रार्थनेत एक शब्द वापरला, मला मुलगा दे, मी परत तुला देऊन टाकील. आहे ना? देव बघतो की तुमच्या प्रार्थनेत देवाची योजना पूर्ण होतीये. इस्रायलला संदेशाची गरज आहे, इस्रायलला शेवटच्या शास्त्याची गरज आहे, इस्रायलला देवाच्या माणसाची गरज आहे. आणि ज्या वेळेस त्या आईने अशी प्रार्थना केली, माझा मुलगा मी तुझ्या सेवेसाठी देऊन टाकील, मला दे यासाठी की मला तुला देता यावं. आमेन. मला एवढी संपत्ती दे की मला तुझ्या राज्यासाठी देता यावं. मला घर दे यासाठी की आम्हाला प्रार्थना करता यावी. मला या गोष्टी दे, मला कार दे यासाठी की मला तुझ्या सेवेसाठी जाता यावं. मला दागिने दे यासाठी की मला शेजाऱ्यांना दाखवता यावेत. एक मिळणार नाही फुटका मनी. देव म्हणाल तुला दिखाव्यासाठी पाहिजे,
एक पण काहीच मिळणार नाही दागिना. मला संपन्न कर यासाठी की मला तुझ्या राज्यासाठी काही करता यावं. मग तुमच्या गरजा पूर्ण होतील. मग तुमच्या गरजा पूर्ण होतील. हन्नाची गरज देवाने यामुळंच पूर्ण केली की तिने अभिवचन दिलं, मला मुलगा दे, मला तुझ्यासाठी द्यायचं आहे. मग आजपासून प्रार्थना करताना हे गमक आपल्या प्रार्थनेत नेहमी असू द्या. काहीही मागा, पण त्याच्यात देवाची योजना दिसली पाहिजे. हालेलुया. स्वतःच्या मोठेपणासाठी नको. सगळ्यांनी म्हणा नको. आवाज खोल गेलाय तुमचा. काही लोकांचं असं असतं की मला पायलट करा, विमान कोसळलं तरी चालेल पण पायलट मीच आहे ना. मला उडवता येते पण लँडिंग जमत नाही, पण मलाच पायलट करा. मरतील तेवढे मरू देत, माझ्याकडे माझं पॅराशूट आहे, पण पायलट मीच पाहिजे. काय अर्थ नाही. ज्या वेळेस आम्ही देवाकडे एखादी गोष्ट मागतो त्यात देवाची योजना आम्हाला समजली पाहिजे. प्रार्थना करत असताना जी गोष्ट तुम्हाला गरजेचीच नाही किंवा ज्या गोष्टीने तुम्ही देवापासून दूर जाणार आहेत ती गोष्ट मागून उपयोगच नाही. ज्या गोष्टीने तुम्ही देवापासून दूर जाणार आहेत ती गोष्ट मागूच नाही. मला असं वाटतं काही लोकांना अकाउंटवरती 2 लाख आले तर कॉलर अशी टाईट होते. एक अंकल होते, त्यांना मी लांबूनच ओळखायचो. अंकलनी दारू पिलेत का नाही पिलेत, आणि मी म्हणायचो आज पिलेत तुम्ही, लांबूनच. कसं ओळखतो हा मुलगा. काय व्हायचं की ज्यावेळी दारू पिलेत त्यावेळेस मिशांना पिळ असायचा आणि पिले नसले की मिशा सरळ खाली. लांबूनच ओळखायचो मिशा खाली म्हणजे आज रेग्युलरमध्ये अंकलनी काय घेतलेले नाही. पिले रे पिले का लगेच मिशा पिळ काढून वरती जायच्या. तर काही लोकांच्या अकाउंटवर थोडे पैसे आले, एक छोटंसं घर घेतलं का एकदम बोलणं स्टाईल बिल सगळे चेंज होऊन जाते. मग परमेश्वर ना त्याच्या पुढं त्यांना देत नाही, कारण देव बघतो की अरे याच्यात आता घमंड शिरायला लागलाय. आणि काही लोक करोडो अब्जो कमवून प्रेज द लॉर्ड नम्र राहतील, दिखावा करणार नाही, स्वतःला मोठं दाखवणार. प्रभू म्हणतो हा खरा दास आहे, याला मी करोडो दिले, त्याला अब्जो देईल, याला मावणार नाही, पुरणार नाही एवढं देईल, कारण तो त्या योग्यतेचा आहे. परमेश्वर त्यालाच देतो जो लीन आणि नम्र राहतो. आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला सहाय्य करो, प्रभू तुम्हाला शक्ती देव. हालेलुया. तर देवाचा संकल्प आम्हाला कळायला पाहिजे. आता दावीद असं काय करत होता की देव त्याला हरू देत नव्हता. देवाने त्याला निवडलं, ठीक आहे. आता ते 11व्या अध्यायातलं त्याचं ते पाप वगैरे काय काय गोष्टी, तिथून पुढं पण हारायला पाहिजे, पण त्याला देव पश्चाताप त्याने केला खरा, पण देवाने त्याला कधीच हारू दिलं नाही. याचं कारण एकच की ज्या वेळेस दावीद युद्धावरती गेला आणि जी लूट त्याने वैऱ्यांकडून आणली होती, लुटून युद्ध केलं म्हणजे त्यांना हरवलं, त्यांच्याकडे जेही असेल ते लुटून आणल्यानंतर तो देवाच्या राज्यासाठी ठेवत होता, देवाच्या मंदिरासाठी. युद्ध करताना जर वैरी प्रबळ झाला, हा मनातून म्हणत असेल, आता तिकडं शोधू नका, पण माझं इंटरप्रिटेशन आहे, मनातून म्हणत असेल की देवा आज या वैऱ्याला हाती दे, त्याचं सगळं उठून सगळं जे काही असेल ते घेऊन जातो आणि तुझ्या मंदिराला देऊन टाकतो, परमेश्वर त्याला जय देत राहिला. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तर ह्या दैवी संकल्पनामुळे की ह्या दैवी गोष्टींमुळे परमेश्वराने त्याला जय दिलाच, पण दाविदाने चांगली त्याच्याद्वारे तयारी केली मंदिर बांधण्यासाठी. बघा, मुंगी तयारी करते, अजून कोणी तयारी केली? दाविदाने तयारी केली. नोहानी इब्री 11:7 मध्ये बायबल सांगतं, इब्री लोकासपत्र 11वा अध्याय 7वं वचन, नोहाने कशी तयारी केली. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. तयारी केली त्याने तारू बांधून. बायबल स्पष्ट सांगतं कशासाठी तयारी. पाऊस येणार आहे त्याच्या आधी त्याने तारू तयार केलं. जसं मोशेने काय तयार केलं, काय कोणता मंडप, तो मोशेचा मंडप कुठला, या ठिकाणी मोशेने निवास मंडप बांधलं, शल्मोनाने मंदिर बांधलं, नोहाने तारू बांधलं. पण आज आम्हाला मंडळीची बांधणी करायची गरज आहे. मंडळी
म्हणजे चर्च बिल्डिंग नाही. हे बघायला किती सुंदर वाटतं. आता आल्याबरोबर मी लोक माझ्याकडे बघतायत पण मी चर्चकडे बघत होतो. चर्च असावा असं. हालेलुया. टापटीप सुंदर आणि एकदम भव्य दिव्य इमारत बघून असं मन प्रसन्न होतं. आता ही बिल्डिंग म्हणजे काय, हे चर्च आहे. पण चर्चमध्ये खरी देव जे मंडळीला घ्यायला येणार आहे ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही आहोत. हालेलुया. आपण त्या ख्रिस्ताचं मंदिर आहोत. मग ह्या मंदिराची आम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. ह्या मंदिरासाठी, ह्या मंडळीसाठी, लोकांसाठी, देवाच्या लोकांसाठी तयारी करणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. हा, नोहाने तयारी केली. आता नोहाने काय बनवलं, तारू बनवलं. तारू बनवलं त्यावेळेस नोहाने, त्या तारवाला किती दरवाजे होते, एकच दरवाजा होता. किती दरवाजे, एकच दरवाजा. त्याला खिडक्या किती होत्या, एकच खिडकी. पण ती कुठं होती, वर होती. साईडला ठेवली तर पाणी आतमध्ये येईल ना. वरती खिडकी, एकच खिडकी, एक दरवाजा, एक खिडकी. आणि परमेश्वराने सर्व गोष्टी, ते तारू पण एकच होतं. शेवटच्या काळात आमची मंडळी तयार होत असताना ख्रिस्त एकाच मंडळीला घ्यायला येणार आहे. आवाज येतो माझा सगळ्यांना. शेवटपर्यंत किती मंडळ्यांना, कुठल्या मिशनच्या मंडळ्यांना, कुठल्या पास्टरची मंडळी, कुठल्या लोकांची मंडळी पास्टरची नसते, मंडळी ख्रिस्ताचीच आहे. हालेलुया. ही माझी मंडळी असं मी म्हणू शकत नाही, ही तुझी मंडळी म्हणू शकत नाही. तर आज आम्हाला मंडळांमधले जे बॅरियर आहेत ते तोडणं गरजेचं आहे. ह्या मंडळीचं आहे म्हणजे स्वर्गात जाणार आहे, त्या मंडळीचं आहे म्हणून जाणार नाही, ह्याच्यावर नाही. जो कोणी ख्रिस्ताचा धावा करेल, त्याच्यावर विश्वास ठेवेल, त्याचंच तारण आहे, बाकी कोणाचं नाही. आणि म्हणून आज आम्ही इतर मंडळ्या असतील, आपली मंडळी असेल, आपल्या मंडळीच्या मेंबरवर जेवढं प्रेम करतो तसंच इतर मंडळ्यांना पण आम्ही आपलं समजलं पाहिजे. बोलो येशू मसीह की. आम्ही सगळे एकाच स्वर्गात जाणार आहोत. आणि म्हणून या शेवटच्या काळात जगभरातले सगळे विश्वासणारे वेगवेगळ्या मंडळांमधून, आता वेगवेगळ्या मंडळ्या का स्थापन केल्या, आता मला खूप इच्छा आहे इथं चर्चला यायची, पण मी राहतो मुंबईला आणि दर रविवारी मला येता येणार नाही, मग तिकडच्या मेंढरांचं काय. म्हणून परमेश्वराने आपले असे गट तयार केलेले आहेत. पण आपण ख्रिस्तामध्ये सगळे एक आहोत. हो की नाही, हो की नाही. आपण सगळे ख्रिस्तामध्ये एक आहोत, ख्रिस्ताची मंडळी आहोत, ख्रिस्ताचं शरीर आपण आहोत, ख्रिस्ताची मंडळी. या मंडळीला एकच दरवाजा, जसं नोहाच्या तारवाला एक दरवाजा होता, तसा स्वर्गात जाण्याचं एकच द्वार आहे. आणि ते द्वार कोण आहे, येशू ख्रिस्त. तो म्हणतो मीच, योहान 10 मध्ये, मीच मेंढरांचे द्वार आहे. आता खिडकी वरती आहे, खिडकी तारवाची उघडली तर त्यांना डायरेक्ट वरती दिसलं पाहिजे. आमची नजर मंडळीची नेहमी वर लागली पाहिजे, इकडं तिकडं नजर लागू द्यायची नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला. कधी काय होतं की एखाद्याचं नाव घेतलं जात नाही, मग त्याला राग येतो, मग पुढच्या रविवारी तो येत नाही. जस्ट उदाहरण म्हणून सांगतो. लगेच काही लोकांना राग येतो थोड्या गोष्टींसाठी. तुम्ही माणसांसाठी चर्चला येता की तुम्ही देवासाठी चर्चला येता, हे महत्त्वाचं आहे. माणसं काहीही बोलत, पण तुमचं नातं देवाशी घट्ट असणं गरजेचं आहे. ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. हो की नाही. प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे, बरोबर. आज ते नोहाचं तारू, नोहाने त्याची तयारी केली. आज आम्ही तयारी करायची आमच्या मंडळीसाठी. प्रत्येक घटक भक्कम झाला पाहिजे आमच्या चर्चचा. जे दुर्बळ झालेत, कोणी टेन्शनमध्ये, आजारामध्ये, एक आमचा मंडळीतला सदस्य आजारी पडला, आम्हाला कळालं, आमच्या मंडळीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं पाहिजे. चर्च ग्रुपवरती ती प्रेयर रिक्वेस्ट येत असताना आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली पाहिजे. जे मृत्यू पथाला लागलेत त्यांना ओढून आम्ही माघारी आणलं पाहिजे आणि साक्ष घेऊन त्यांना इथं उभं राहता आलं पाहिजे. हालेलुया. आमची ही जबाबदारी आहे. विश्वासात, देवाच्या सामर्थ्यात स्थिर आणि खंबीर एकमेकांना आम्ही केलं पाहिजे. मुंगीने तयारी केली, दाविदाने तयारी केली, अजून कोणी, नोहाने तयारी केली. एकदा ना 2 व्यक्ती घर बांधत होते. किती व्यक्ती, एकाने कुठं बांधलं, मत्ती 7:24 ते 27 वाचत नाही पण तुमच्या संडे स्कूलच्या मुलं सांगतील. एकाने कुठं घर बांधलं, वाळूवरती, आणि एकाने
खडकावरती. वारा, पाऊस, मुसळधार पाऊस, वादळ, लोंढे पाण्याचे सगळं तिथं आलं. एक घर पडलं आणि एक घर स्थिर राहिलं. आता ही दोन्ही घरं सारखीच होती. दोन्ही घरं त्यांच्या विटासारख्या, सिमेंट सारखं, वाळू सारखी, त्यांच्यामध्ये जे जे कंटेंट होतं, त्याच्या खिडक्या, दरवाजे, त्याच्यातलं सगळं प्लंबिंगचं काम एकसारखं सेम. दोघांनी सगळ्या गोष्टी वापरल्या होत्या. इलेक्ट्रिसिटीच्या सगळ्या वस्तू सेम होत्या, पंखे सारखे, AC सारखे, सगळं जे असेल ते सारखं. पण फक्त फरक हा होता, एक घर वाळूवर आणि दुसरं घर खडकावरती. खडक असा डायरेक्ट तुम्हाला मिळत नाही. खडकासाठी खोदावं लागतं जमिनीमध्ये, पाया घ्यावा लागतो. खोदून 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 ज्यावेळेस तुम्हाला खडक लागतो त्यावेळेस म्हणतात की अरे वा, खडक लागलाय, आता बांधकामाला सुरुवात करा. जोपर्यंत पक्का खडक लागत नाही तोपर्यंत बांधकाम सुरू केलं जात नाही. पहिल्या माणसाचं घर, ज्याचं घर वाळूवर आहे, ते बांधून कदाचित लवकर संपलं असेल, पण खडकावर जो घर बांधत होता त्याला ते बांधण्यासाठी विलंब लागत होता, त्याला वेळ लागत होता. का? कारण की तो पाया खणत होता. ही तयारी जी आहे ना ती फार महत्वाची आहे. कधी कधी ना आमचं मन उगाचच निराश होत राहतो. तुझ्या वर्गातला मुलगा बघ कुठं गेलाय आणि तू बघ कुठं पडलायस, आहे ना. बापरे, तिचं लग्न झालं, आता तुझं कधी होणार? एवढी मोठी घोडी झाली आहे तू, असे शब्द वापरतात. एवढं तुझं वय झालंय, तुझं कधी लग्न होणार? त्याचं झालं, तुला मूलबाळ कधी होणार? बघ तुझ्या त्या जावेला झालं बाळ, तुला कधी होणार? धाकटीला झालं, अजून थोरलीला नाही, थोरलीला झालं, धाकटीला नाही. तुला नोकरी कधी लागणार? तुझं लग्न कधी होणार? तुझ्याकडे पैसा कधी येणार? अरे आयुष्य गेलं, घर कधी घेणार? हे कधी घेणार? लोक तुम्हाला डिप्रेस करत राहतील, लक्ष द्या. घरातले लोक, नातेवाईक तुम्हाला तुच्छ लेखतील, लक्ष द्या. ज्या वेळेस लोक तुमच्यावरती असे शिंतोडे उडवत राहतील, तुम्हाला डिप्रेस करतील, त्यांना उत्तर द्या. त्यांना सांगा, जो झोपडं बांधतोय तो पटकन बांधतो, जो महाल बांधणार आहे त्याला वेळच लागतो. आणि ज्यावेळेस माझं बांधून होईल त्यावेळेस तुमचे डोळे दिपतील, असं माझा परमेश्वर करणार आहे. कोणाचं ऐकून घेऊ नका. ऐकतायत तुम्ही चर्च? नाही तर त्यांनी तुम्हाला भडकवलं आणि तुम्ही पण काय करता, सून बोलतेच मला, असंच आहे तसंच आहे, मग तुम्ही पण त्या बिचाऱ्या सुनेला काहीतरी बोलत बसाल. हालेलुया. पण काही ठिकाणी जे घडतं ते त्याच्याबद्दल मी बोलतोय. तर तयारी खूप महत्वाची आहे. खडक पुढं पत्रांमध्ये खुलस आहे खडकांबद्दल खूप वेळा. खडक येशू ख्रिस्त आहे. खडक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आमचा आधार येशू ख्रिस्त आहे. आमचा आधार, आम्हाला बळकट करणारा जर कोण असेल, येशू ख्रिस्त आहे. जेव्हा कुणीच येणार नाही तेव्हा तो येऊन तुमची मदत करेल. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की मला कोणाचं सहाय्य नाही, मी काय करू, माझा विश्वास डळमळतोय, मला असं झालं, मला तसं झालं, पण त्यावेळेस लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला सोडणार नाही. ज्याने तुम्हाला बोलवलंय त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. 100% विश्वास आपल्या प्रभूवरती ठेवा. तो कधीच तुम्हाला लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही. तुमच्या वैऱ्याचं तो कधी हसू होऊ देणार नाही, कारण की तुम्ही तुमचं घर खडकावरती बांधलेलं आहे. वारा आला तुम्हाला घाबरायचं कारण नाही, पाऊस आला तुम्हाला घाबरायचं कारण नाही, कारण की तुमचा पाया बळकट आणि मजबूत आहे. तो खडक हलणार नाही याची खात्री आपल्याला आहे. आणि म्हणून जग अख्खं कोसळलं, उजवीकडं डावीकडं काहीही हो, पण परमेश्वर तुमचा माझा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही, कारण की आमचं जीवन आम्ही प्रभूला दिलंय. आमेन. पेत्र आहे ना, ज्या दिवशी पाण्यावरती चालला होता, आणि ना ज्या खूप अलौकिक प्रसंग आहे बघा. म्हणजे नाही का, काही लोक असतात जरा जास्त ॲक्टिव्ह वगैरे, त्यावेळेस म्हणजे प्रभूला पलीकडे जायचंय, शिष्य पुढे गेलेत, प्रभू मागे, मचवे राहिले नाहीत. आता प्रभूने ठरवलं पलीकडे जायचंय, पण कसं जायचं, तर प्रभूने डायरेक्ट सुपरनॅचरल पॉवर, त्याचं अलौकिक सामर्थ्य वापरलं. देवाचाच पुत्र तो पाण्यावर चालायला लागला प्रभू, आणि त्याची इच्छा होती की मचवा इकडे आहे, मी बाजूने निघून पुढे निघून जाईल, चालत पलीकडे. हा प्रभूचा मनसुबा होता, त्याचा उद्देश असा होता बाजूने निघून जाईल. पण जाता जाता ते ओरडायला लागले. आणि ते काय बोलत होते? नाही. व्हेरी गुड सिस्टर, गॉड ब्लेस यू. शिष्य ओरडायला लागले,
भूत 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 म्हणजे शिष्यांचा विश्वास आहे भूत पाण्यावर चालू शकतं पण येशू ख्रिस्त नाही, देव पाण्यावर चालू शकत नाही. काय दांडगा विश्वास आहे त्यांचा. आधी भूत भूत म्हणतायत. चमत्कार बघितले का काही लोकांना पहिलं तेच वाटतं हे भूतानीच केलं असेल, है ना. प्रभू चाललाय पुढे. प्रभू म्हटला भिवू नका, मी आहे. सगळ्यांनी म्हणा मी आहे. ऍक्च्युली मी जो शब्द आहे ना हे देवाचं नाव आहे. मी म्हणजे देव, म्हणून आपण मीपणा केलेला देवाला आवडत नाही. मी त्या जळत्या झुडपातून प्रभू दर्शन देतो आणि मोशे त्याला विचारतो की ठीक आहे सगळं. ते विचारतील मला कोण आहेस, मी जो आहे तो आहे. मी हे देवाचं नाव आहे. गेतशेमाने बागेत शिपाई विचारतात तुमच्यातला येशू कोण आहे, तो म्हणतो मी आहे असं म्हणतात. सगळे ते शिपाई खाली कोसळले, कारण हे मी आहे शब्दात सामर्थ्य आहे. आता ज्यावेळेस प्रभू म्हणतो मी आहे, आम्ही फक्त असं समजायचं नाही येशू तिथं आहे ते सांगतो, नाही. मी आहे म्हणजे ह्याच्यात तो सांगतोय परात्पर देव इथं आहे, भूत नाही. हालेलुया. मी आहे याचा अर्थ ज्याने जळत्या झुडपातून दर्शन दिलं तो देवाचा पुत्र इथं आहे. मी आहे, मी आहे. या मी शब्दातलं सामर्थ्य तो प्रकट करतोय. मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे. जो मी आहे प्रारंभी आत्म्याच्या स्वरूपात जलाशयावरती तळपत होता, परत एकदा जलाशयावरती मी आहे. आमेन. तो सांगतोय मी आहे. आता सगळ्यांचा विश्वास मजबूत झाला. प्रभू आहे. पेत्र म्हणतो प्रभू तू असलास तर मला पण आज्ञा कर, मला आज्ञा कर, मला पण पाण्यावरती यायचं. प्रभू म्हटलं ये. प्रभू म्हटला ये. आता प्रभू जसा ये म्हटला, पेत्राने पहिलं पाऊल मचव्याच्या बाहेर काढलं. अरे रोज डुबने वाला मैं पैर रख रहा हूं पानी के ऊपर, क्या बात है. पाण्यावर उभा राहिला. पेत्र पाण्यावरती चालू लागला. काय दिवस असेल, आईने बोट धरून त्याला चालायला शिकवलं जमिनीवर, पण स्वर्गीय बाप त्याला चालायला शिकवतोय पाण्यावर. अलौकिक प्रवास सुरू झाला. अद्भुत गोष्टींना सुरुवात झाली. त्या रात्री त्या अंधारी समयामध्ये हे 11 जण मचव्यात बसूनच राहिले. चाल बाबा तू तुझा, मला नको हवं, तू चाल तुझा, मी इकडंच. त्या रात्री जर त्या 12च्या 12 जणांनी विश्वास ठेवला असता, मी तुम्हाला खात्रीने सांगतो ते 12च्या 12 पाण्यावर चालले असते. 12च्या 12 चालले असते. पण त्या 11 मचव्यातच बसून गंमत बघत राहिले. कसं चाललंय ना पेत्र, कसं चाललंय ना प्रभू. हे बसणारे आम्हाला बनायचं नाही, आम्हाला उठणाऱ्यांनी चालणारे बनायचंय. हालेलुया. आम्हाला असे लोक बनायचंय जे देवाच्या राज्यात तयारी करतील. पेत्र पाण्यावर चालतोय. पेत्राकडे 2च ऑप्शन आहेत. किती ऑप्शन आहे पेत्राकडं? 2 फक्त. येशूकडे पहा, चालत राहा. एक काय? येशूकडे पहा, चालत राहा. आणि 2 वादळाकडे पाहून बुडून जा. 2च पर्याय आहेत, पर्याय तिसरा नाहीये. 2च पर्याय आहेत. येशूकडे पहा नाही तर वादळाकडे पहा. येशूकडे पाहिलं तर पाण्यावर चालशील, वादळाकडे पाहिलंच तर बुडून जाशील. 2च पर्याय आहेत. आणि त्या पर्यायांपैकी त्यांनी पहिला पण घेतला आणि दुसरा पण घेतला आणि पेत्र बुडू लागला. पेत्राकडे 2च पर्याय आहेत. येशूकडे पहा, पाण्यावर चाल. वादळाकडे पहा, बुडून जा. 2 पर्याय पेत्राकडे आहेत. पण तिसरा पर्याय आमच्या देवाकडे आहे. तू बुडालास तरी माझा हात तुला वाचवणार आहे. तू बुडालास तरी मी तुला तिथून बाहेर काढणार आहे. मग ज्याने ये म्हटलंय त्या खडकावरती आम्ही स्थिर झालं पाहिजे. तो तुम्हाला बुडू देणार नाही. हालेलुया. चुका होतील, संकट येतील. काही लोक खूप खोटे संदेश देतात, मी खरा देऊन जाईल. ऐकताय तुम्ही? आमच्या चर्चला या संकट येणार नाहीत. त्या येड्यांना माहित नाही इकडं आल्यावर संकट डबल होतात. लोक म्हणतात चर्चमध्ये गेल्यावर पैसे मिळतात म्हणून हे ख्रिस्ती होतात. अरे डोक्यात शॉर्ट सर्किट आहे का तुमच्या? चर्चला आलं तर इथं पैसे मिळत नाही, इथं पैसे द्यावे लागतात. दान द्या, दशमांश द्या, कार्यक्रम द्या, देवासाठी द्यावं लागतं आम्हाला. परिवर्तनासाठी पैसे मिळत नाहीत. अफवा आहेत सगळ्या, फालतूगिरी आहे, मूर्खपणा आहे, अर्थ नाही त्याला.
देवाच्या राज्यामध्ये आज आम्ही ख्रिस्ताकडे आलो. इतकं आम्हाला पक्क बनायचंय देवासाठी. मचव्याने किती हेलकावे खाऊ, वादळ कितीही दिसो, आमची नजर येशूवरती पाहिजे. ख्रिस्तावरती राहून, त्याच्या पवित्र नावावरती विसंबून राहून आज आम्हाला पक्क बनायचंय. ही आमची तयारी आहे. येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस आम्ही त्याला तयार दिसलो पाहिजे. कोण तयारी करतं? पहिले मुंगी तयारी करते, परत अजून दावीद, अजून काय आठवतंय? नोहा, अजून खडकावरती घर बांधणारा व्यक्ती. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तयारीबद्दल बोलत असताना आणखीन एक शेवटचं उदाहरण, 5 शहाणे आणि 5 मूर्ख कुमारी. मत्ते 25:1-13 वचनामध्ये सुंदर 10 कुमारींचा दृष्टांत दिलेला आहे. त्यांनी पण तयारी केली. 10 कुमारींनी तयारी केली. 10 कुमारी लग्नासाठीच तयार झाल्या होत्या. कशासाठी तयार झाल्या होत्या? लग्नासाठीच तयार झाल्या होत्या. 10च्या 10 कुमारी. असं नव्हतं की म्हणजे 2 कुमारी लग्नासाठी आहेत आणि 2 कुमारी काही दुसऱ्या कामाला आल्यात, किंवा कुणी फक्त ते आपल्या महाराष्ट्रात कलवरीची पद्धत आहे तशा कुणी आल्यात किंवा काय, तसं नव्हतं. सगळ्या लग्नासाठी तयार होत्या. आणि सगळ्या लग्नासाठी तयार असताना सगळ्यांनी तयारी केली होती. कपडे कदाचित एकाच दुकानातून घेतले असेल सगळ्यांनी एकसारखे. कारण की फार पूर्वीपासून अशी प्रथा आहे की आज पण म्हणजे लग्नामध्ये आपण बघतो की नवरदेवाबरोबर जे असतात किंवा नवरीबरोबर जे असतात एकसारखे घेतात कपडे. कधी आपलं महिला मंडळ करतं असं? करतं का असं? एकसारख्या साड्या? गॉड ब्लेस यू. माझ्या माता बहिणींना प्रभू खूप आशीर्वादित करो. ज्यांचे विचार जुळलेत ना त्यांचे कपडे वगैरे सगळ्या गोष्टी सारख्या असतात. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. प्रोत्साहन देतो मी आज सगळ्यांना, हे सगळं चालू राहू द्या प्रभूच्या गौरवासाठी. कदाचित त्यांचे सगळ्यांचे ड्रेस सारखे असतील, सगळ्यांकडे दिवे सारखे असतील, मेकअप कदाचित एकाच ब्युटी पार्लरमध्ये सगळ्यांनी केला असेल. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या तयार होत्या. 10च्या 10 तयार होत्या. दरवाजा जवळ त्या जाऊन थांबल्या. वाट बघतायत, आता वर येणार आहे, दिवा व्यवस्थित करताय, मी कशी दिसते? छान छान छान, सुंदर आहे, खूप सुंदर, तू पण छान दिसते, सगळे छान, हो किती छान सगळे. आणि मग नंतर कधी येतं काय माहिती, बरं चांगलं. हा, अगं बघ ती झोपली. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप. गाणं नाही गात तुम्ही हे? विश्रांतीचा. बोलणारी पण झोपली. 10च्या 10 कुमारींना झोप लागली. एकही जागी नव्हती. झोप घेणं पाप नाहीये, लक्षात ठेवा. हा एक तुमच्या विश्रांतीचा भाग आहे. आळस ही चूक आहे. विश्राम करणं ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही विसावा घेता आणि परत लढण्यासाठी तयार होता, खूप चांगली गोष्ट आहे. आराम घेणं गरजेचं आहे, पण अतिरिक्त घेऊ नका कुठली गोष्ट. सगळ्या झोपल्या, झोपी गेल्या. चाहूल लागली, आवाज आला वराच्या येण्याचा. खडबडून सगळ्या जाग्या झाल्या, सगळ्या जागृत झाल्या. अरे उठा, वराचा आवाज आलाय, उठ 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 उठ, लवकर उठ लवकर उठ. ए सरक तिकडे, माझं नीट करू दे, माझा ड्रेस व्यवस्थित आहे का? अरे बापरे, हा व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी. अरे माझा दिवा नीट. अगं बाई, माझा दिवा विझायला लागलाय, आता काय करू काही कळत नाही. काय झालं, नीट चेक कर. अगं तेल संपलं, एक्स्ट्रा घेतलंच नाही या धांदलीमध्ये, आता काय करू? अगं बाई 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 बाई, अगं माझा पण विझायला लागला, तुझा पण विझतोय, आपल्या दोघींचा विझायला लागला. ती तिकडून आले, अगं माझा विझतोय. 5 जणी अशा बाजूला झाल्या, आपले दिवे विझायला लागले. करायचं काय? मग ज्यांच्याकडे आहे, जो तेरा है वो मेरा है ना, 5च्या 5 आल्या. एक काम करा, ते थोडं तेल मिळेल का? ह्या 5 जणींनी विचार करूनच सांगितलं, तुम्हाला दिलं तर आमचे पण विसतील, तुम्हाला दिले तर थोड्या वेळात आमचे पण विसतील. वर येतोय, अजून चाहूल लागली, येतोय. एक काम करा, बाजारात जाऊन विकत घ्या. आत्ता आलो आम्ही, आत्ता लगेच आलो. त्या कुठे गेल्या? बाजारात गेल्या.
5 कुमारी ज्या तयार होत्या, ज्यांनी एक्स्ट्रा तेल बरोबर घेतलं होतं, त्या तिथं दाराजवळ उभ्या राहिल्या. दार त्यांच्यासाठी उघडण्यात आलं. वर आला आणि 5 कुमारी, ज्यांना शहाण्या कुमारी म्हटलंय, त्या वराबरोबर आत गेल्या. त्या आत जाताच दरवाजा बंद झाला. ह्या बाजारातून तेल घेऊन आल्या होत्या, पण दरवाजा बंद झाला होता. त्या दिवशी त्यांनी दार ठोकलं, आवाज दिला, पण त्यांच्यासाठी दार उघडलं गेलं नाही. जोपर्यंत दार उघडलेलं आहे, संधी साधून घ्या. एकदा संधी गेली की ती परत येणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून संधी आलेली असताना जो आपल्या धुंदीत राहतो आणि त्याला वाटतं की काही नाही, संधीचं काही विशेष नाही, त्याला ती परत संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. ह्या उदाहरणामध्ये मूर्ख कुमारींचं काय चुकलं त्याच्याकडे लक्ष देऊया. तयारी तर केली. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांची चूक ही होती, त्यांची तयारी अर्धवट होती. त्यांची तयारी अर्धवट होती. कपडे चांगले घातले असतील, नो प्रॉब्लेम. मेकअप चांगला केला असेल, नो प्रॉब्लेम. सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या असतील, काही हरकत नाही, करायलाच पाहिजे. पण एक गोष्ट चुकली, अतिरिक्त तेल त्यांनी घेतलं नाही. एक्स्ट्रा तेल त्यांच्याकडे हवं होतं, ज्यामुळे त्यांचे दिवे पुढे कितीही वराला उशीर लागो, त्यांचे दिवे पेटते राहायला पाहिजे होते. आज थोड्या संकटांमुळे आमचे दिवे विझायला लागले, तर आमचा विश्वास खरंच देवावरती होता का? एखाद्याने आम्हाला अपमानकारक शब्द बोलले की लगेच आम्ही डोक्याला टेन्शन घेऊन घरात रडत बसतो का? एखाद्याने आमचा अपमान केला, लगेच आम्ही डिस्टर्ब होतो का? देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला कोणी काहीही बोलो, आम्ही विश्वासात स्थिर राहिलं पाहिजे. बोलो येशू मसीह की. या 10 कुमारींची सगळ्यात पहिली चूक, अर्धवट तयारी. उतावळा नवरा, महाराष्ट्राची ही खरी मजा आहे. हे जगात दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. हालेलुया. अर्धाच संदेश पाळक लोकांना द्यावा लागतो, अर्धा मंडळी देऊन पूर्ण करते. प्रभूची स्तुती. असं घाई गडबडीत तेल घ्यायचं राहिलं, तयारी पूर्ण झाली नाही. तयारी पूर्ण झाली नाही. आणखीन फक्त आता कधी विचार केला तर असं वाटतं की एवढीच चूक होती, तेल बरोबर घेतलं नाही. नाही, पण त्याच्यात खूप गमक आहे, अजून खूप रहस्य आहेत. तयारी अर्धवट कशी त्यांची? दिवे आणले, एक्स्ट्रा तेल आणलं नाही. पुढची त्यांची चूक ही होती की त्यांनी शहाण्या कुमारींकडून अपेक्षा केली. देवाने तुम्हाला हात पसरायला बोलवलेलं नाहीये. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. काही लोकांचा कंटिन्यू नेचर असतो, थोडी मदत करतो का, थोडी मदत कर, देवाने हातपाय दिलेत, हलव ना जरा, काही काम कर, कष्ट कर. काय किती दिवस भीक मागणार? माझं बोलणं टोचत असलं ना तर प्लीज टोचू द्या आणि बदल करा. त्या लेकरांशी मी बोलत आहे, जे आई बाप म्हातारे झाले तरी त्यांना छळत राहतात ना, कान उघडे ठेवून ऐका. किती दिवस त्या वृद्ध झालेल्या आईबापांकडे मागत राहाल? कधी कष्ट कराल आणि कधी उभे राहाल? जर तुमच्याकडे कर्तृत्व नाही, जर तुम्ही काही करत नाही, तर तुम्ही देवाच्या मनाला कसा आनंद देऊ शकाल? त्या शहाण्या कुमारींकडून त्यांनी अपेक्षा केली. कधी कधी ना माणसं अशी एवढी स्वार्थी बनतात ना, दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, पण माझा फायदा झाला पाहिजे, हा नेचर काढून टाकला पाहिजे. ख्रिस्ती लोकात हा नेचर नसावा. ही चूक आहे त्या कुमारींची. स्वतः तयारी नाही केली. आता एखादी बिचारी, त्या 5 कुमारींमधली 4 तयार नाही झाले, एखादी रेडी झाली, तिने जर तेल दिलं असताना ती पण बिचारी मागं राहिली असती. आणि म्हणून आज या कुमारींची ही एक चूक आपल्याला दिसते की त्यांनी हुशार कुमारींना मागितलं. पेत्र पाण्यात बुडतोय, 12 लोक आहेत त्याला वाचवण्यासाठी. किती लोक आहेत? 12 लोक. मच्छव्यात बसलेले 11 जण आहेत ना, त्यांना पोहता येतं की? येशू ख्रिस्त पण आहे, 11 शिष्य पण आहेत. यहुदा ये म्हटलं असतं, पेत्राने इतरांना सांगितलं असतं, थोमाला ये म्हटलं असतं, मत्तयाला म्हटलं असतं ये. पण का तो येशूचं नाव घेतो? कारण त्याला माहित आहे, ज्यांनी बोलवलंय तोच मला वाचवणार आहे.
हे माझे मित्र माझ्या बरोबरचे मला वाचवू शकणार नाहीत. आम्हाला कळालं पाहिजे कधी कुणाला हाक मारली पाहिजे. या 5 मूर्ख कुमारींनी पहिली चूक केली की तेल बरोबर घेतलं नाही, अर्धवट तयारी केली. दुसरी त्यांची चूक ही आहे की त्यांनी अयोग्य ठिकाणी हात पसरले. जिथं त्यांनी मागायला नको त्या ठिकाणी, जिथं माहीत आहे की तिथं गरज पूर्ण होणार नाही, कदाचित त्यांनी मागण्यात वेळ घालवला असेल, त्यांची गरज पूर्ण झाली नाही आणि मग बाहेर राहावं लागलं. त्यांची तिसरी आणि फार भयंकर चूक म्हणजे ज्यावेळेस वर आला त्यावेळेस त्या बाजारात होत्या. कुठं होत्या? आता हा शब्द एकदम जिव्हारी लागणार आहे, पण ते तुम्हाला ऐकावं लागेल. ऐकताय चर्च? आता ही वचनं आपण नेहमी वाचतोय, पण तो वर म्हणजे साक्षात येशू ख्रिस्त आहे. त्या प्रभूला सामोरे जाण्यासाठी काही लोक एकदम तयार आहेत, पण काही कुमारी वर आला त्यावेळेस अरे बाकीच्या कुठे आहेत? बाजारात, मार्केटमध्ये. मार्केटमध्ये काय असतं? खरेदी विक्री. आज अनेक मंडळांमध्ये देवाच्या राज्यात खरेदी विक्री चालली आहे. कोणी मिशनच्या प्रॉपर्टीज विकतंय, धिक्कार असो त्यांचा. जे देवाच्या राज्याशी लबाडी करतायत आणि ख्रिस्ती लोकांच्या आणि देवाच्या विरुद्ध जे वाईट रीतीनं कुकर्म करतायत, जे जे लोक मिशनच्या प्रॉपर्टीमध्ये हात घालतायत आणि विकतायत, आमच्या डोळ्यांनीच आम्ही त्यांचं वाईट झालेलं पाहत आहोत. नंतरचा न्याय तो नंतर राहील, पण मला माफ करा की मी तुम्हाला सत्य बोलणं हे गरजेचं आहे. देवाच्या राज्याशी आम्ही कशी गद्दारी करू शकतो, देवाच्या विरुद्ध कसं जाऊ शकतो. आता हा एक मिशन प्रॉपर्टीज हा एक भाग झाला या गोष्टीचा. अजून काय व्यापार चाललाय देवाच्या राज्यात? तेल पाण्याचे धंदे लावले जात आहेत. आमच्या चर्चला तुम्ही एवढे दिले तर देव तुमची प्रार्थना ऐकेल. हे कुठलं डॉक्टरीन आहे? हा कुठला सिद्धांत आहे? प्रभूचं वचन सांगतं मी तुम्हाला फुकट दिलंय, तुम्ही पण ते बोला फुकट द्या. जर देवाने तुम्हाला कृपादान फुकट दिलेत, आरोग्यदानाचे पैसे घ्यायचे तुम्ही कोण लागून गेलात? ह्या सेवकाकडून प्रार्थना करायची, हात ठेवायचे, हे आमच्या भारतात चाललंय. बोलणार कोण? सांगणार कोण? आम्ही बाहेर जर याचे व्हिडिओ काढले तर बाकीचे जगातले लोक त्याचा गैरफायदा घेतील. आम्हाला उघड बोलता येत नाही, मंडळीतून बोलावं लागतं आम्हाला या गोष्टी. एक प्रॉफेसी पाहिजे, प्रॉफिट बरोबर बोलायचं, एक भविष्यवाणी पाहिजे, मग त्यांना जे पैसे मागतात ते दिले जातात. लाख लाख रुपये एक वाक्यासाठी लोक ओतायला तयार आहेत. मग हे खरंच प्रभूचं कार्य आहे का हे सैतानाचं कार्य? आम्हाला कळालं पाहिजे. विश्वासणारे लोक शेकडो हजारो किलोमीटरचा प्रवास करून अशा लबाड लांडग्यांना भेटायला जात आहेत. मग काय म्हणावं याच्याबद्दल? अरे जर तुम्हाला ख्रिस्त पाहिजे, गुडघे टेक, प्रभू तुला दर्शन देऊन तुला आशीर्वादित करेल. कशाला फिरता यांच्या मागे? काय गरज चालली आहे? ज्यांनी सेवेचा बाजार मांडला ना त्यांचा धिक्कार असो. प्रभू येईल त्यावेळेस हे मागं राहतील. हा माझा शाप नाही, हे देवाचं पवित्र वचन आहे. हा जो डिमांडिंग नेचर आहे, प्रार्थनेचे एवढे पैसे, भविष्यवाणीचे एवढे पैसे, आराधनेचे एवढे पैसे, मी आलो तर मला एवढे दिले तरच मी येईल, मी हेच करेल. संत पावलाने काय सेवा केली? मंडळी त्याच्या गरजा पूर्ण करायची, मंडळीने केली नाही. त्यावेळेस त्याने स्वतः जाऊन राहुट्यांचा त्याने बिझनेस केला, व्यापार केला, पैसा उभारला, पण देवाचं काम त्याने बंद पडू दिलं नाही. ही सेवा आज आम्हाला गरजेची आहे. बोलो येशू मसीह की. थोडा सिरियस मोडवरती गेलो होतो, पण हे फार महत्वाचं आहे. त्या स्त्रिया ज्या 5 मूर्ख होत्या, पहिली चूक तयारी नीट नाही केली, दुसरी गोष्ट अयोग्य ठिकाणी हात पसरले, आणि तिसरी गोष्ट त्यांनी बाजारात होत्या. तर ह्या 3 गोष्टीपासून नेहमी आम्ही अलर्ट राहायचं, नेहमी अलर्ट राहायचं. सगळ्या गोष्टी देव पाहतोय असं समजूनच करायचं. कधी कधी आम्ही एखाद्या घरी प्रार्थनेला जातो, कोणी असं चर्चचे कोणी सभासद आहेत, कुणाकडं प्रार्थनेला गेलोय, आणि दारात गेल्यानंतर बेल वाजवण्याच्या आधी आतून टीव्हीचा आवाज येत असतो मोठा. बेल वाजवली की दुर्बिणीतून कोणीतरी पाहून जातं, अगं पास्टर आले मम्मी. टीव्ही बंद, सगळ्या गोष्टी पटापट अरेंज केल्या जातात. ते खडबड सगळे ऐकले, ते दारातच उभे असतो आपण.
बंद कर टीव्ही, नाही तर 2 तास त्याच्यावर लेक्चर ऐकावं लागेल, हे कर ते कर, असं तसं. मी त्यांना कधी दुखवत नाही. पाळकाचा धाक मंडळीला असलाच पाहिजे. हालेलुया. खूप महत्वाचं आहे. जर एक पास्टर आपल्या घरी आलाय तर आम्ही एवढे शिस्तबद्ध होतो. मग येशूने तर सांगितलं की मी तुझ्या घरात तुझ्या बरोबर नेहमी रात्रंदिवस तुझ्या बरोबर आहे. मग तो अदृश्य रूपाने नेहमी आमच्या घरात आहे, तर आम्ही ही जाणीव ठेवूनच घरात वागलं पाहिजे. प्रभू पाहतोय, नीट बस, नीट राहा, हे आमच्या घरात चालत नाही. एखादा आपल्या घरी येतो तो म्हणतो पुढे आहे का? ऐकताय का तुम्ही? चर्च माचीस आहे का? पुडी आहे का? त्याला म्हणायचं पुडी आणि तुझी बाहेर उडी, इथून निघ तू, नंतर या. काय अर्थ आहे? आमच्या घराला ना आम्ही जसं चर्चला पवित्र ठेवतो ना आपण, तसं आमच्या घराला पण आम्ही पवित्र ठेवलं पाहिजे. एखादा दारुडा दारात आला ना, ब्रदर प्लीज उतरल्यानंतर या, 2 तास बसा माझ्याकडे. आम्ही ते पावित्र्य आमच्या घरात जपलं पाहिजे. आम्ही जेव्हा असे स्ट्रिक्ट होऊ की प्रभू आमच्या घरात आहे, तो प्रत्येक गोष्ट पाहतोय, जाणतोय, मग त्यावेळेस आमचं आध्यात्मिक जीवन तेवढं बलवान आणि मजबूत होणार आहे. बोलो येशू मसीह की